राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे। पालकमंत्री नियोजन समिती बैठकीचा वाद यामध्ये रंगणार का हे बघणं महत्त्वाचं असेल। योजनांच्या स्थगितीवरून देखील बैठकीमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नव्या वादाची ठिणगी खरंच पडणार का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित देखील झालेला आहे। तर एकंदरीत ही बैठक वादळी ठरू शकते, तर दुसरीकडे महायुतीतली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। शिंदे सेनेचे आमदार प्रचंड नाराज आहे आणि याचीच झलक रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिसलेली आहे। कारण अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी बैठक झाली, मात्र या बैठकीला शिंदे सेनेचे मंत्री किंवा आमदार उपस्थित नव्हते। रोहियो मंत्री भारत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे या ऑनलाईन बैठकीला उपस्थित नव्हते। बैठकीचं आम्हाला निमंत्रणच नव्हतं असा आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळेस केला असल्याचं बघायला मिळत आहे। काही वेळापूर्वी आम्ही थेट महेंद्र थोरवे यांच्यासोबत बातचीत केलेली आहे। बघूयात महेंद्र थोरवे यांनी नेमकं काय म्हटलं। त्यांची ऑनलाईन जी बैठक घेण्यात आली, या बैठकी संदर्भात आम्हाला कोणत्याही गोष्टीची कल्पना त्या ठिकाणी देण्यात आलेली नव्हती। कलेक्टर सुद्धा ऑनलाईन या बैठकीला उपस्थित होते, पण त्यांनी सुद्धा आम्हाला ही गोष्ट सांगितलेली नाही। त्यात कलेक्टरांची सुद्धा चूक आहे की जर आपण डीपीटीसीची बैठक त्या ठिकाणी घेताय आणि त्या बैठकीला तुम्ही आमदारांना बोलवत नाही। आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जनतेने निवडून दिलेले आहे। आमच्या मतदारसंघातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते डीपीटीसीच्या माध्यमातून आम्हाला सोडवायचे असतात, पण तरी सुद्धा अशा पद्धतीची बैठक त्या ठिकाणी ऑनलाईन घेत असताना कोविडमध्ये आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे की आतापर्यंत अनेक बैठका ऑनलाईन त्या ठिकाणी झाल्या। प्रत्येक त्या बैठकीला ऑनलाईन आमदार उपस्थित राहत होते। मग जर आता ऑनलाईन बैठक घ्यायची होती तर आम्हा आमदारांना सुद्धा लिंक पाठवली असती तर आम्ही ऑनलाईन उपस्थित राहिलो असतो, परंतु आम्हाला जाणीवपूर्वक त्या बैठकीचं निमंत्रण दिलं नाही असं आम्हाला वाटतं। मला असं वाटतंय की आता राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी असं महायुतीचं सरकार आलेलं आहे। परंतु ज्या पद्धतीने रायगडमध्ये ज्या कुरघोड्या सुरू आहेत त्याच्यावरून आम्हाला असं वाटतंय की जो उठाव आम्ही 2.5-3 वर्षापूर्वी केला होता आणि त्या उठावामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचं सरकार राज्यामध्ये आलेलं होतं। या गोष्टीचा कदाचित आजच्या राज्यकर्त्यांना विसर पडलाय की काय असं आम्हाला वाटतं।